नमस्कार. जय विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला जबरदस्त फटका बसला. गेल्या वेळी 25 पैकी 23 जागांवर विजयी झालेल्या भाजपाने यावेळेस लोकसभेत 28 जागा लढल्या आणि केवळ 9 जागांवर विजय मिळवला. भाजपाचा त्यामुळे स्ट्राइक रेट केवळ 33% इतकाच राहिलेला आहे. दरम्यान हे असं का घडलं? भाजपेंनीच भाजपाला पराभवाकडे नेलं आणि भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांचं नक्की कुठं काय चुकलं या सर्व मुद्द्यांवर आजचं जयम विशेष. दरम्यान भाजपाचा आत्ताचा पराभव का झाला हे समजून घेण्याआधी गेल्या वेळी भाजपाने केलेली कामगिरी आणि आताच्या लोकसभेमध्ये भाजपाने केलेली कामगिरी यावर आपण एक नजर टाकूयात. तर 2019 साली भाजपाने लढलेल्या जागा होत्या 25 आणि या 25 जागांपैकी 23 जागांवर भाजपाने विजय मिळवला. 2024 साली आता भाजपाने 28 जागा लढल्या आणि 28 जागांपैकी केवळ 9 जागांवर भाजपाला विजय मिळवता आला. म्हणजे एकूण 19 जागांवर भाजपाचा पराभव झालाय. तर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला जबरदस्त फटका बसलेला आहे आणि 19 जागा भाजपाने गमावलेल्या आहेत. दरम्यान कुठे कसा पराभव झालेला आहे, कुणासमोर पराभव झालेला आहे याचा सविस्तर तपशील आपण पाहूयात. तर भंडारा गोंदियामध्ये भाजपा पराभूत झाली. सुनील मेंढे यांचा पराभव झाला. गेल्या 2 वेळेस ते तिथे खासदार होते आणि प्रशांत पडोळे यांच्या समोर त्यांचा पराभव झालेला आहे. काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांच्यासमोर त्यांचा पराभव झालाय. गडचिरोली चिमूरमध्ये भाजपाचे उमेदवार अशोक नेते पराभूत झालेले आहेत. काँग्रेसचे नामदेव किरसान यांचा विजय झालाय. चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार पराभूत झाले तर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विजयी झाल्या. अमरावतीमध्ये नवनीत राणा पराभूत तर काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी. वर्ध्यामध्ये भाजपाचे रामदास तडस पराभूत आणि राष्ट्रपतीचे अमर काळे विजयी. नांदेडमध्ये भाजपाचे प्रतापराव चिखलीकर पराभूत आणि काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी. लातूरमध्ये सुधाकर शृंगारे भाजपाचे उमेदवार पराभूत तर काँग्रेसचे शिवाजीराव कलगे विजयी. सोलापूरमध्ये भाजपाचे राम सातपुते पराभूत तर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विजयी. माढा लोकसभेमध्ये भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर पराभूत तर राष्ट्रपतीचे धैर्यशील मोहिते विजयी. सांगलीमध्ये भाजपाचे संजय पाटील पराभूत आणि सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार काँग्रेसमधून बंडखोरी केलेले विशाल पाटील विजयी. नंदुरबारमध्ये भाजपाच्या हिना गावित पराभूत आणि नंदुरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी. जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांचा धक्कादायक पराभव झाला आणि काँग्रेस उमेदवार कल्याण काळे विजयी झाले. नगरमध्ये भाजपा उमेदवार सुजय विखे पराभूत आणि राष्ट्रपती उमेदवार निलेश लंके विजयी. बीडमध्ये भाजपा उमेदवार पंकजा मुंडे पराभूत आणि बजरंग सोनावणे राष्ट्रपती उमेदवार विजयी. धुळ्यामध्ये भाजपा उमेदवार सुभाष भामरे यांचा पराभव झाला तर काँग्रेसचे उमेदवार शोभा बच्छाव विजयी. दिंडोरीमध्ये भारती पवार भाजपाचे उमेदवार पराभूत तर राष्ट्रपती उमेदवार भास्कर भगरे विजयी. भिवंडीमध्ये भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांचा पराभव झाला तर सुरेश म्हात्रे राष्ट्रपती उमेदवार विजयी ठरले. उत्तर मध्य मुंबईमध्ये सुद्धा भाजपाला पराभव बघावा लागलाय. भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकम पराभूत झाले तर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी. आणि ईशान्य मुंबईमध्ये भाजप उमेदवार मिहिर कोटेचा
पराभूत आणि संजय दिना पाटील शिवबाठाचे उमेदवार विजयी। तर गेल्या वेळी 25 पैकी 23 जागा जिंकलेल्या भाजपाने यावेळेस 28 पैकी केवळ 9 जागा जिंकल्या आणि 19 जागांवर भाजपाचा पराभव झाला। हा मोठा पराभव झालेला आहे राज्यामध्ये आणि या निकालाचा अन्वयार्थ नक्की काय निघतो ते पाहूयात। प्रचाराची सगळी भिस्त फक्त नरेंद्र मोदींवरच होती। नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर मतं मागण्यात आली। भाजपा कार्यकर्त्यांना अति आत्मविश्वास नडला। अब की बार 400 पारचा नारा उलटला। घटना बदलाच्या आरोपाला उत्तर देता आलं नाही। मुसलमान द्वेषानं विरोधात गेला। महाराष्ट्रात पक्षफुटीची नाराजी भाजपाला चांगलीच भोवली। आरक्षण देऊनही मराठा महायुती विरोधात गेला। दलितांच्या अविश्वासानं परिस्थिती हाताबाहेर गेली। तर पराभवाची कारणमीमांसा करताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या प्रचाराला जबाबदार ठरवलं आणि त्याच्या जोडीला विरोधकांचा दुष्प्रचार खोडून काढण्यात भाजपाचे नेते अपयशी ठरले हेही नमूद केलेलं आहे। दरम्यान पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी ही कारणं सांगितली आहे, ती पाहूयात। संविधान बदलणार हा विषय इतका खालपर्यंत गेला आणि त्या मनाने आपण त्याला इफेक्टिव्हली काउंटर केलं नाही। त्याचा इफेक्ट जेव्हा आपल्या लक्षात आला तेव्हा चौथी फेरी आली, चौथा टप्पा आला होता आणि म्हणून तुम्ही बघा पहिल्या 3 टप्प्यांमध्ये 24 जागांमध्ये केवळ 4 जागा आहेत आपल्याला। आपल्या सगळ्या जागा या दुसऱ्या 24 जागांमध्ये आल्या। आपण केवळ 3 पक्षांशी लढत नव्हतो, आपण एका चौथा पक्षाशी लढत होतो आणि तो चौथा पक्ष होता खोटा नरेटिव्ह। ज्या नरेटिव्हला आपल्याला वाटलं या 3 पक्षांना रोखलं तर आपला विजय होईल, पण आपल्या लक्षात आलं नाही की चौथा पक्ष जो यांच्याकरता काम करतो आहे त्याला आपण रोखू शकत नाही किंवा रोखू शकलो नाही किंवा त्याची तयारीच आपण केली नाही। तर संविधान बदलणार या विरोधकांच्या खोट्या प्रचारासोबतच फडणवीसांनी आणखीन 2 मुद्दे अधोरेखित केलेले आहेत। ते म्हणजे सर्वात प्रथम महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवल्याचा आरोप सातत्याने महाविकास आघाडीने केला। सातत्याने हा अपप्रचार झाला आणि दुसरं मराठा आरक्षणाचा फटका या निकालात बसलेला आहे। पाहूयात यावेळेस फडणवीस काय म्हणतात। उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये महाराष्ट्र हा खाली होता। उद्धव ठाकरेंच्या काळात गुजरात आणि त्यानंतर कर्नाटक क्रमांक 1 वर होतं। यावर्षी तर आपण अशी अवस्था आणली, गुजरात, कर्नाटक, दिल्ली यांची एकत्रित बेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रात आली आहे। आता गुजरात आमच्याशी कॉम्पिटिशन देखील करू शकत नाही। असं सांगितलं जातं आपल्याला की मराठा समाजाचा फटका पडला आणि ज्यांनी 1980 पासनं मराठा आरक्षणाला विरोध केला, 80 पासनं ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या पडल्यात मतं गेली, त्यांच्याकडे मतं गेली। याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच आहे की हे पण टिकणार नाहीये। तर विदर्भामध्ये भाजपाला सगळ्यात मोठं नुकसान सहन करावं लागलेलं आहे। चंद्रपूरमधून भाजपाचे उमेदवार आणि दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांना पराभवाचा धक्का बसला आणि काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी मुनगंटीवारांचा पराभव केला। चंद्रपूरमध्ये विजय मिळवल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला। त्यांच्या विजयामध्ये भाजपाचाच वाटा असून पडद्यामागून भाजपाच्या लोकांनी त्यांना मदत केल्याचं खळबळजनक विधान प्रतिभा धानोरकर यांनी केलेली आहे।
तर महाविकास आघाडीने त्यांना मदत केलीच, पण भाजपाने सुद्धा केली। त्यामुळे प्रतिभा धानोरकरांनी जाहीर सभेमध्ये भाजपाच्या त्या पडद्यामागच्या कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानलेले आहेत। दरम्यान प्रतिभा धानोरकर या नेमकं काय म्हणालेले आहेत पाहूयात। करणारे लोक होते, मी आजही या ठिकाणी सांगतो की महाविकास आघाडीच्या लोकांनी तर मदत केलीच, पण भाजपातही अनेक लोक असे होते की ज्यांनी पडद्यामागे राहून माझ्यासाठी काम केलं। त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो। अनेक असे पडद्यामागूनही काम करणारे लोक होते, मी आजही या ठिकाणी सांगतो की महाविकास आघाडीच्या लोकांनी तर मदत केलीच, पण भाजपातही अनेक लोक असे होते की ज्यांनी पडद्यामागे राहून माझ्यासाठी काम केलं। त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो। तर चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर यांना 7,18,410 इतकी मतं मिळाली आणि मुनगंटीवारांना केवळ 4,58,000 इतकी मतं मिळाली। त्यामुळे मुनगंटीवारांचा पराभव हा 2,60,406 मतांनी झाला। चंद्रपुरात नक्की घडलं तरी काय याची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनवर शेख, पाहूयात। 24च्या लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रपूर मतदारसंघातून भाजपचे जे उमेदवार होते सुधीर मुनगंटीवार त्यांचा प्रभाव झालेला आहे आणि काँग्रेसचे जे उमेदवार आहे प्रतिभा धानोरकर यांचा 2.5 लाखांचा मतांनी विजय झालेला आहे। आपण जर बघितलं की 2019 निवडणुकीमध्ये बघितली तर त्यामध्ये अंतरा जाहीर जे भाजपचे उमेदवार होते त्यांचा 44,000 मतांनी प्रभाव झाला होता। काँग्रेसचे जे बाळू धानोरकर आहे ते निवडून आले होते। मात्र आता 2024ची जी निवडणूक आहे यामध्ये 2.5 लाख मतांनी काँग्रेसची प्रतिभा धानोरकर निवडून आलेली आहे। आपण एकंदरीत हे बघितलं सगळं कारण की विकास पुरुष या नावाने ओळखले जाणारे, विकासाच्या कामांना गती देणारे सुधीर मुनगंटीवार यांची ओळख आहे। असं असताना सुद्धा कार्यकर्त्यांचा जे ओव्हर कॉन्फिडन्स होता त्यामधूनच यांना हार मिळाली आहे का असाही प्रश्न उपस्थित होत आहे। कारण की पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्यांचा दांडगा संपर्क आहे, कार्यकर्ता आहे अनेक, परंतु ओव्हर कॉन्फिडन्स त्यांना नटला आणि सुधीर मुनगंटीवार यांना प्रभावाचा सामना करावा लागला आहे। अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर। तर अमरावतीमध्ये सुद्धा भाजपाचा धक्कादायक पराभव झाला। माजी खासदार नवनीत राणा यांनी त्यावेळेस भाजपात प्रवेश केला आणि गेल्या वेळी अपक्ष लढलेल्या नवनीत राणा यांनी यावेळेस कमळाच्या चिन्हावर लोकसभा लढली। त्यांच्या विरोधात काँग्रेसचे बळवंत वानखेडे होते आणि वानखेडेंनी राणांना पराभूत करत अमरावतीच्या खासदार पदावर आपलं नाव कोरलं। दरम्यान नवनीत राणा यांच्या पराभवानंतर काही प्रश्न उपस्थित होत आहेत। ती प्रश्न नक्की काय आहेत पाहूयात। अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांचा 20,000 मताने विजय झाला आणि भाजपच्या नवनीत राणा यांना पराभव स्वीकारावा लागला। एकंदरीत जर बघितलं तर ही 20,000ची लीड भरून काढणे भाजपला फारसं कठीण नव्हतं। मात्र भाजपचे स्थानिक नेते जे आहे ते ठामपणे नवनीत राणा यांच्या विरोधात राहिले। निवडणुकीच्या पूर्वीच भाजपचं अमरावतीचं एक शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलं होतं। नवनीत राणा यांच्या उमेदवारीवरून ही त्यांची भेट होती। मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना ठामपणे सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये नवनीत राणा यांनीच उमेदवारी दिली जाईल। त्यामुळे भाजपचे स्थानिक नेते जे आहे ते यांच्यामध्ये नाराजीचं वातावरण होतं। ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये भाजपच्या नेत्यांनी काम करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने त्यांचं काम या ठिकाणी दिसलं नाही। तुषार भारती यांनी स्पष्टपणे विरोध सुरुवातीपासून दर्शवला आणि हीच कारणं जी आहेत ती निवडणुकीमध्ये भाजपच्या नवनीत राणा यांना अंगलट आली। एकंदरीत जर बघितलं तर भाजपमुळेच हा पराभव झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अमरावतीतून सुरेंद्र आकोडे, जय महाराष्ट्र न्यूज। तर नवनीत राणा यांच्या पराभवानंतर काही प्रश्न उपस्थित होत आहेत। ते प्रश्न नक्की काय आहेत पाहूयात। तर राणांच्या पराभवानंतर उपस्थित प्रश्न आपण बघतोय। स्थानिक भाजपा नवनीत राणा यांच्या पाठीशी नक्की होती का? भाजपा आणि कडू यांचा वाद नवनीत राणांना भोवला का? मराठा समाज नवनीत राणांच्या विरोधात गेला। विधानसभेसाठी राणांची आता योजना काय असेल असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे।
तर शिवसेना आणि राष्ट्रवादीने नवनीत राणा यांचं काम नक्की केलं का तिकडे, असाही सवाल उपस्थित होतोय. दरम्यान नांदेडमध्येही भाजपा उमेदवार प्रतापराव चिखलीकरांचा पराभव काँग्रेसच्या वसंतराव चव्हाणांनी केला. तिथे नक्की काय घडलं, कशा पद्धतीने भाजपा कार्यकर्त्यांनी काम केलं किंवा नाही केलं, या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण खंदारे यांनी. पाहूयात. नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव झालेला आहे. तर काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांचा 59,000 मतांनी विजय झालेला आहे. भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रभावाचे कारण जे आहेत ते आपल्याला पाहावं लागणार आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे निवडणुकीच्या तोंडावर यांनी भाजप प्रवेश केलेला आहे. तर 2019 मध्ये प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण हे एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढत होते. पण या निवडणुकीमध्ये मात्र हे एका मंचावर दिसून आलेले आहेत. आणि हे कुठंतरी ही बाब जी आहे मतदार राज्याला जे आहे यांना रुचली नसल्याचंही दिसून आलेलं आहे. आणि त्यामुळेच मतदान जे आहे ते भाजपाला कमी पडलेलं आहे आणि त्यांचा पराभव झालेला आहे. दुसरा फॅक्ट जो आहे मराठा आरक्षण हा मुद्दा मात्र ज्वलंत मुद्दा होता आणि त्यामुळे मराठा समाजाने मात्र भाजपावर नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी मतदान केलं नाही. कॅमेरामन गिरीशसह प्रवीण खंदारे, जय महाराष्ट्र, नांदेड. तर लातूरमध्ये सुद्धा भाजपाचा पराभव झाला. लातूरची जागा भाजपाला गमवावी लागली. लातूरमध्ये भाजपाचे उमेदवार होते सुधाकर शृंगारे आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसचे शिवाजीराव कलगे आणि काँग्रेसचे शिवाजीराव कलगे विजयी झाले. आणि याच संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी उदय पाटील यांनी. पाहूयात. जर आपण पाहिलं तर या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून प्रियंका गांधी यांची सभा झाली होती, तर भारतीय जनता पार्टीकडून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. परंतु भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला या ठिकाणी पराभव स्वीकारावा लागला. त्याचं झालं असं की लातूर लोकसभा निवडणुकीचं जर आपण पाहिलं तर संभाजी पाटील निलंगेकर यांच्या खांद्यावरती ही धुरा होती. त्याचबरोबर अभिमन्यू पवार जे की औशाचे आमदार आहेत त्यांच्यावरती धाराशिव उस्मानाबाद लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवाराची जबाबदारी होती. त्यामुळे त्यांना लातूरसाठी तितकासा वेळ देता आला नाही. आणि एकूणच जर पाहिलं तर डॉक्टर शिवाजी काळगे लिंगायत समाजातून असल्यामुळे लिंगायत समाजाचा एक गट्टा मतदान हे डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या पाठीमागे उभं राहिल्याचं या निवडणुकीत दिसून आलं. तर भारतीय जनता पार्टीची अंतर्गत गटबाजी कुठेतरी झाली असल्याचा निर्वाळा जो आहे तो राजकीय विश्लेषकांकडून यावेळी व्यक्त करण्यात आला. तर एकूणच जर पाहिलं तर लातूर लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या सुधाकर शृंगारे यांना पराभवाचा सामना करावा लागला. उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, धाराशिव. तर वर्ध्यामध्ये सुद्धा माजी खासदार रामदास तडस यांना धक्का बसला. भाजपाचे उमेदवार रामदास तडस यांचा पराभव झाला आणि त्यांच्या समोर राष्ट्रवादीचे उमेदवार अमर काळे हे विजयी ठरले. या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रमोद पाणबुडे यांनी. पाहूयात. विदर्भातील प्रतिष्ठेची लढत समजल्या जाणाऱ्या वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये भाजपकडून तेली समाजाचे उमेदवार रामदास तडस यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली होती. तर इंडिया आघाडीकडून अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आली. ज्यावेळेस रामदास तडस यांना उमेदवारी देण्यात आली त्याच वेळेस भाजपच्या गोठातून त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविण्यात आला होता. तर तरुण वर्गांनी अमर काळे यांना पसंती दर्शविली होती. भाजपचे उमेदवार रामदास तडस यांना पाडण्यात कुठेतरी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचा मोठ्या प्रमाणात हात असल्याचा चर्चा एकंदरीत वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये सुरू आहे. ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये रामदास तडस हे राहतात त्याच विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात त्यांना त्यांच्या विरोधात मतदान करून नागरिकांनी पाडल्याची चर्चा बोलल्या जात आहे. हिंगणघाट विधानसभा असो, आर्वी विधानसभा असो किंवा देवळी पुलगाव विधानसभा असो, याच क्षेत्रामधून त्यांना सर्वाधिक मतदान कमी झालेलं आहे. त्यामुळेच कुठेतरी भाजपचा उमेदवार पाडल्याची चर्चा वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये सुरू आहे. प्रमोद पानगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, वर्धा. तर भाजपाचा पराभव हा विश्वासघाताने झाला का? भाजपा कार्यकर्ते किंवा भाजपा नेत्यांमुळेच भाजपाचा पराभव झाला का? या संदर्भात राजकीय विश्लेषक विकास वैद्य काय म्हणतायत ऐकूयात. याला आपल्याला असं म्हणता येईल की
भाजपच्या पराभवासाठी जबाबदार आहे। ज्या अनेक ठिकाणी भाजपचे जे उमेदवार निवडून आले नाही, यामध्ये मला स्वतःला वाटतं की जो भाजपच्या कार्यकर्त्यांचा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे, मोदींनी ज्याप्रमाणे घोषणा केली होती की 400 पार, त्या 400 पारचा अर्थ हा शब्दशः न घेता तो या अर्थाने घेण्यात आला की आता तर यांनी म्हटलं आहे तर सगळे उमेदवार आपले निवडूनच येतील आणि आपण अगदी 400 पार जाऊ, या भ्रमात राहून एक थोडासा कम्फर्ट झोन ज्याला आपण म्हणतो, त्या कम्फर्ट झोनमध्ये भाजपचे कार्यकर्ते गेले आणि त्या कम्फर्ट झोनमध्ये गेल्यानंतर आपण जसं साधारण डॉक्टर्स लोक जो सल्ला देतात की वाईन विथ एक्सरसाइज इज ऑलवेज गुड, स्मॉल वाईन विथ एक्सरसाइज, तर लोक पुष्कळदा त्याचा गैरअर्थ काढून एक्सरसाइज मायनस करतात आणि केवळ वाईनवर भर देतात आणि मग त्यांनी आरोग्य बिघडतं। तर या ठिकाणी 400 पार या मोदींच्या नाऱ्याचा अर्थ हा लौकिक अर्थाने न घेता तो त्यांनी वेगळ्या पद्धतीने काढल्यामुळे आणि त्या दृष्टीने जरी स्ट्रॅटेजी बीजेपीने आखली असली तरी हा जो ओव्हर कॉन्फिडन्समुळे जो कम्फर्ट झोनमध्ये जाण्याचा प्रकार घडलेला आहे, मला वाटतं त्याच्यामुळे आपण भाजपच्या पराभवाला जबाबदार असं म्हणता येईल। तर दिंडोरीमध्ये सुद्धा भाजपाला मोठा फटका बसला। दिंडोरीमध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांचा दारुण पराभव झाला आणि भास्कर भगरे यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत 1,13,199 इतक्या मतांनी विजयाला गवसणी घातली। भाजपाचा सलग 20 वर्षांपासूनचा हा बालेकिल्ला अखेर राशपने सर केला। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कांदा प्रश्न, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निवडणूक लढली गेली आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी मतातूनच दिसून आली। दरम्यान यासाठी स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी काहीच केलं नाही का असा सवालही या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। त्यामुळे तिथे नक्की काय घडलं या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलेला आहे। आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे विजयी झाले असून त्यांनी भाजपाच्या उमेदवार भारती पवार यांना पराभूत केले आहेत। एकूणच बघितलं तर या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भारती पवार यांना पराभूत होण्याचे कारण बघितलं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा, तसेच कांदा प्रश्नाचा मुद्दा, त्याचप्रमाणे संविधान, या तिन्ही मुद्द्यांमुळे यातील जो समाज आहे, मुस्लिम समाज, आदिवासी समाज, मराठा समाज, हे संपूर्णपणे जो गठ्ठा मतदान आहे हे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना झाले। यामुळे भारती पवार यांना या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये पराभव पत्करावा लागला। एकूणच बघितलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना 1,13,199 मताधिक्याने हे निवडून आलेले आहेत। एकूणच बघितलं तर या 3 दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा, कांदा प्रश्नाचा मुद्दा, तसेच संविधान, या तिन्ही मुद्द्यांमुळे भारती पवार यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये पराभव पत्करावा लागलेला आहे। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ, येवला। तर भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ खासदारांमध्ये रावसाहेब दानवे यांचाही समावेश होतो। दानवे मागील 5 निवडणुकीमध्ये जालना मतदारसंघातून विजयी झाले होते आणि महाराष्ट्रातील भाजपाच्या सुरक्षित मतदारसंघामध्ये जालनाचा समावेश होतो। मात्र यंदा दानवे विजयी होऊन षटकार लगावतील अशी अपेक्षा असताना जालन्यामध्ये धक्कादायक पराभव त्यांचा झालेला आहे आणि जवळपास मोठ्या मताधिक्याने हा पराभव झालेला आहे। यावेळेस नक्की काय घडलं या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे, पाहूयात। मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद जो आहे तो राज्यामध्ये सुरू आहे। त्यामुळे जर बघितलं तर मराठा भाजप कार्यकर्ते जे आहेत ते कुठेतरी आता भाजपवरती नाराज असल्याचे चित्र जे आहे ते या निवडणुकीमध्ये समोर आल्याचं पाहायला मिळालं। अनेक ठिकाणी जर बघितलं तर मराठा कार्यकर्ते जे आहे ते थेट निवडणुकीपासून अलिप्त झाल्याचं आपल्याला जालन्यामध्ये पाहायला मिळालं, कारण आरक्षणाचा केंद्रबिंदू जो आहे तो जालना पाहायला गेलो होता। यामुळे सर्वाधिक फटका जो आहे तो जालन्याचा उमेदवाराला बसला। राज्यात सुद्धा त्याच फटका देखील बसलेला आहे। त्यामुळे जर बघितलं तर रावसाहेब दानवे यांचा किल्ला असलेला जालन्यामध्ये त्यांना 25 वर्षानंतर जी आहे ती हार मानावी लागली आहे, कारण सर्वाधिक फटका जो आहे तो मराठा असल्याचा बसलेला आहे आणि त्यामुळे आता भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते आता नाराजी झालेले आहे। मात्र अनेक ठिकाणी जर बघितलं तर भाजपकडून वक्तव्य करण्यात आलं होतं आम्हाला फक्त ओबीसी मतदान हवेत, त्यामुळे देखील याचा फटका जो आहे तो मराठा आरक्षणाचा आणि ओबीसीचा हे वक्तव्य जे आहे ते कुठेतरी आता भाजपला भवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पुन्हा जर बघितलं छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, महाराष्ट्रात देखील आता जे आहे ते दौरे करताना पाहायला मिळत आहे। आभार दौरे करत आहे, आम्हाला मतदान केलं त्यांचे आभार ते करत आहे। मात्र
मराठा आरक्षणाचा फॅक्टर जो आहे तोच आता जालन्यामध्ये चालल्याचं पाहायला मिळतं आणि जे कार्यकर्ते मराठा आहेत त्यांनी आता थेट जातीला महत्त्व दिल्याचं देखील आता समोर आलंय। त्यामुळे आता भाजपला याचा फटका जो आहे तो सर्वाधिक बसल्याचा पाहायला मिळत आहे। जालन्याहून विजय चिडे, जय महाराष्ट्र। तर भाजपाचा पराभव हा विश्वासघातानं झाला का, या संदर्भात राजकीय विश्लेषक जयंत मायणकर काय म्हणतायत ऐकूयात। या डिव्हिजन ऑफ वोट्सच्या भरोश्यावर भारतीय जनता पार्टीचा डंका वाजत आहे आणि हे डिव्हिजन कोणाचं करायचं तर मुख्यत्वे दलित आणि असदुद्दीन ओवैसी यांचे उमेदवार MIM चे उमेदवार उभे राहायचे आणि त्यांची म्हणजे मुस्लिम समाजाची मतं डिव्हाइड करायची, जी तसं पाहिलं तर प्रत्येक मतदारसंघातली 20% एन ब्लॉक मतं ही अँटी BJP राहिली असती, ती डिव्हाइड करायची आणि त्या डिव्हिजनच्या भरोश्यावर स्वतःकडे हिंदुत्ववादी मतं ठेवून आपला डंका वाजवायचा। हे 1989 पासून जे भाजपचं सूत्र आहे त्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणात खीळ बसली। ती महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेशमध्ये दलित आणि मुस्लिम या दोघांनीही या वेळेला या त्यांच्या भूल थापांना बळी न पडता म्हणजे आंबेडकरांकडे किंवा असदुद्दीन ओवैसीकडे मतं न जाऊ देता ती त्यांनी काँग्रेसकडे वळवली आणि म्हणून भाजपची पुन्हा मी सांगतो पराभव मी म्हणत नाही, पिछेहाट झाली। मला असं वाटतं ही दोन सर्वात महत्वाची कारण आहेत। अनंतकुमार हेगडेंचं आम्हाला घटना बदलायची आहे, भले त्यांनी माफी मागितली असेल, त्यांना पक्षातनं काढलं असेल, पण मुंह से निकली हुई बोली ही कधीही वापस येत नसते, तशी ती वापस कधीही येणं शक्य नाही। आणि त्याचबरोबर या डिव्हिजन ऑफ वोट्स यावेळी झालं नाही आणि मुख्यत्वे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात दलित आणि मुस्लिम समाजात, आणि म्हणून भाजपची पिछेहाट झाली। तर बीड लोकसभा मतदारसंघात सुद्धा अतिशय चुरशीची लढत झाली। भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि राष्ट्रपती उमेदवार बजरंग सोनावणे हे विजयी झालेले आहेत आणि फेरमोजणी नंतर हे सगळं झालं। फेरमोजणी नंतर 7,000 मतांनी बजरंग सोनावणे विजयी झाले। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी, पाहूयात। बीड जिल्ह्यामध्ये जे जरांगे पाटील यांनी जे आंदोलन उभा केलं होतं त्याचं केंद्र जे आहे ते बीडचे होतं आणि या ठिकाणी कार्यकर्ते या आंदोलनाला कुठं ना कुठं या आंदोलनाच्या धास्तीने धास्तावलेले होते आणि त्यामुळेच भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते कुठं ना कुठं या निवडणुकीपासून त्यांनी किनारा जो आहे ते केलेला आपल्याला या ठिकाणी दिसला। त्याचबरोबर महायुतीमध्ये ज्या पद्धतीचा अवमेळ आपल्याला बघायला मिळाला, कारण की सुरुवातीला एक संघ वाटणारी बीड जिल्ह्यातली महायुती निकालानंतर त्या महायुतीमध्ये किती मोठ्या प्रमाणात अवमेळ असल्याचं जे आहे परिस्थिती आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली। त्याचबरोबर कार्यकर्त्यांमध्ये ज्या पद्धतीची रस्सीखेचपणा या निवडणुकीमध्ये आपल्याला एकंदरीत बघायला मिळाला। कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमधून अलिप्त राहणं, त्याचबरोबर महायुतीमधला अवमेळ, अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या निकालानंतर सातत्याने पुढे येताना दिसत आहेत आणि एकंदरीत ज्या परिस्थितीमध्ये या निवडणुका झाल्या त्या परिस्थितीमध्ये भाजपमधल्या ज्या कार्यकर्त्यांच्या चुका आहेत याच चुकामुळे कुठं ना कुठं या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना पराभव जो आहे तो बघायला मिळाल्याचं चित्र आपल्याला बीडमध्ये बघायला मिळतंय। उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड। तर जय महाराष्ट्र संपादक प्रसाद काथे यांच्या लक्षवेधी या कार्यक्रमातही भाजपाच्या या चुकांसंदर्भात चर्चा झाली होती। त्या संदर्भात मकरंद मुळे राजकीय विश्लेषक यांनी काय उत्तरं दिलेली आहेत, पाहूयात। हे जे बोलगेवढे नेते आत्ताच्या घडीला महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या साठी डोकेदुखी ठरतायत, त्यांच्या एकूण वर्तनाचं भविष्यात होणारं नुकसान काय असेल? असं आहे की बोलघेवडे नेते ही सर्व राजकीय पक्षांची डोकेदुखी आहे। ज्या राजकीय पक्षाला थोडंसं यश कमी मिळतं किंवा ज्या राजकीय पक्षाचा अश्वमेध रोखला गेलेला आहे त्यांच्याकरता अधिक त्रासदायक असे ठरू शकणार आहे। हे नेते जे असतात ते एका वर्तुळात लोकप्रिय होतात, त्यांना असं वाटतं की आपला एक फॅन क्लब आहे आणि मग त्यामुळे त्यांचं अधिक हे प्रमाण वाढत जातं। ह्याचं आपण प्रमाण सर्व राजकीय पक्षात बघितलेलं आहे। आता महायुती पुढच्या ज्या सगळ्या समस्या आणि अडचणी आहेत की आपसातले गैरसमज निर्माण होऊ नये, स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ नये आणि आपसात समन्वय जरी झाला नाही
एकवाक्यता जरी झाला नाही तरी एकमेकांकडे पाठ फिरवून ऐन निवडणुकीत बसू नये एवढी त्यांना काळजी घ्यायची आहे. मात्र हे बोलघेवडे नेते हे त्रासदायक ठरू शकतात, ठरलेले आहेत. याची अनेक ठिकाणी उदाहरणं आपण बघितलेली आहेत. त्याचे फटके काही मतदारसंघात बसल्याचंही चित्र आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. तर धुळे लोकसभा मतदारसंघातही भाजपाचे सुभाष भामरे पराभूत झाले. काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनी त्यांचा पराभव केला. या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी. पाहूयात. तर या ठिकाणी भाजपाचा पराभवाचे देखील या ठिकाणी कारण समजून आले. गेल्या 10 वर्षांमध्ये सुभाष भामरे यांनी मतदारसंघामध्ये पाहिजे कुठलाही या ठिकाणी विकास केलेला नाही. 6 महामार्ग असलेल्या धुळे शहराचा या ठिकाणी कुठल्याही तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून आले नाही किंवा स्थानिक 3 MIDC या MIDC मध्ये कोणते तरी प्रोजेक्ट या ठिकाणी आणले गेलेले नाही. त्यामुळे प्रचंड नाराजी या ठिकाणी सुभाष भामरे यांच्याकडे होती. त्यामुळे मतदारांनी देखील याचा म्हणजे फायदा घेत यांना या ठिकाणी नाकारलेला आहे. तसेच बघतात की मोदी सरकारने कांदा निर्यात म्हणजे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्या कारणामुळे या ठिकाणी कांदा निर्यातचा फटका देखील शेतकऱ्यांच्या वतीने हा सुभाष भामरे यांना बसलेला आहे. प्रचाराचे मुद्दे पाहिले गेले तर या काळात त्यांनी फक्त मोदी सरकारने जे केलेले 10 वर्षाचे कामे आहेत तोच प्रचार केला. म्हणून 6 विधानसभा क्षेत्र 5 विधानसभा भामरेंना जरी लीड दिलेला असला तरी या ठिकाणी मालेगावचा जो एकटा मतदान पडलेला आहे तोच विजयाचा खरा शिल्पकार या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार शोभा बच्छाव यांना विजयीकडे वाटचाल या ठिकाणी करून आलेली. त्यामुळे आता एकंदरीत पाहिलं तर भाजपाचा या ठिकाणी भाजपाने पराभव केल्याचं सर्वांकडून आता सांगण्यात येत आहे. तुषार परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज, धुळे. तर मुंबईत सुद्धा भाजपाला पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. उत्तर मध्य मुंबईमध्ये उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला वर्षावा गायकवाड यांच्या समोर. इथं नक्की काय घडले याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी. पाहूयात. लोकसभेच्या निवडणुकीत आपण बघितलं उत्तर मध्य मुंबईमध्ये कायदे तज्ज्ञ विरुद्ध शिक्षक अशी लढाई पाहायला मिळाली. या उत्तर मध्य मुंबईमध्ये दोन्ही पक्षाकडून नवीन उमेदवार हे देण्यात आले होते. यामध्ये भाजप पक्षाकडून उज्ज्वल निकम तर काँग्रेस पक्षाकडून वर्षा गायकवाड यांनाही उमेदवारी देण्यात आली होती. तरीही आपण बघितलं तर वर्षा गायकवाड यांच्याकडून उज्ज्वल निकम यांचा पराभव झालेला आहे. या मतदारसंघामध्ये आपण बघितलं तर भाजपचे 2 आमदार तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 3 आमदार आहेत. आणि या कार्यकर्त्यांकडून देखील मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला होता. तसेच आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाणामध्ये उज्ज्वल निकम यांचा हा प्रचार करण्यात आला होता. तरीही आपण बघितलं उज्ज्वल निकम यांचा पराभव झालेला आहे. त्याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. तरी पण आपण बघितलं तर उज्ज्वल निकम यांना उशिरा उमेदवारी दिली. दुसरं कारण म्हणजे उज्ज्वल निकम नवीन उमेदवार आहेत. आणि तिसरं कारण म्हणजे उज्ज्वल निकम यांना हे कायदे तज्ज्ञ आहेत, त्यांना राजकारणातलं काही माहिती नाही. या कारणामुळे देखील उज्ज्वल निकम यांचा पराभव झाल्याची माहिती समोर येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोयलसह मनोज जारकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. दरम्यान जय महाराष्ट्र संपादक प्रसाद काथे यांच्या लक्षवेधी या कार्यक्रमामध्ये भाजपा कार्यकर्त्यांमधली शिस्त या मुद्द्यावर सुद्धा चर्चा झाली. आणि त्या संदर्भात राजकीय विश्लेषक मकरंद मोळे यांनी काय विश्लेषण दिलेलं आहे ऐकूयात. मला तोच मुद्दा आपल्यापर्यंत आणायचा होता. तुम्ही म्हणताय की धडा घेणार की नाही हा मुद्दा आहे, पण इथे धडा घेणार की नाही याच्याही पलीकडे जाऊन तातडीनं उपाययोजना काही करणं गरजेचं आहे की नाही. काही उपाययोजना तात्कालिक असतील, काही उपाययोजना दूरगामी असतील. तात्कालिक उपाययोजना काय करण्याची गरज आहे. जेव्हा महायुतीचा सर्वोच्च नेता म्हणून देवेंद्र फडणवीस सातत्यानं सांगतायत प्रचाराला उत्तर देता आलं नाही, प्रचाराच्याकडे सातत्यानं दुर्लक्ष झालं, अर्थात विरोधकांच्या प्रचाराला उत्तर देता आलं नाही, विरोधकांच्या प्रचाराकडे दुर्लक्ष केलं, त्याला कमी लेखलं. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आत्ताच्या घडीला सुद्धा एकमेकांवर दोषारोप सुरू असणं. या गोष्टीतून धडा तात्कालिक काय घ्यायचा. प्रसादजी, असं आहे की भारतीय जनता पार्टीने आपली एक राजकारणातली वेगळी प्रतिमा निर्माण केली होती. ती म्हणजे हा पक्ष शिस्तबद्ध पक्ष आहे, केडर बेस पक्ष आहे. आता तरी तो मासेसचा असला तरी त्या अर्थाने, त्यामुळे इथे काहीसं काही नियंत्रण आहे, आपसात समन्वय आहे. पण ज्या प्रकारे पक्ष विस्तारात गेला, वाढत गेला, आता इतकं शक्य नाहीये की प्रत्येक जण आज उठून काय बोलणार आहे त्या प्रत्येकावर लक्ष ठेवा. हे ज्यांनी त्यांनी स्वतःवर नियंत्रण घालायचंय. तर आता हे सगळं पाहता विधानसभा निवडणुका भाजपासाठी आव्हानात्मक असणार हे नक्की. आणि भाजपासमोर नक्की काय आव्हानं आहे आणि ती पार करत भाजपाला विधानसभांना सामोरं जायचं आहे ते पाहूयात. तर भाजपासाठी आव्हानं, मूळ कार्यकर्ते निराश आहेत.
विमनस्क आहेत आणि पक्षातील मूळ कार्यकर्त्यांना विश्वासात घेणं हा त्यावर उपाय आहे. तर पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये दुर्लक्ष झाल्याची भावना अशी आहे, हे आव्हान आहे त्यांच्यासमोर आणि त्याच्यावर उत्तर म्हणजे मूळ भाजपी कार्यकर्त्यांना पक्षाच्या सोबत आणणं. महायुतीमध्ये संवाद कमी झालेला आहे, तो वाढवणं. स्वकीयांनी दगा दिल्याने लोकसभेचा निकाल अनपेक्षित आला आणि आता त्यावर उत्तर किंवा त्याच्यावर उपाय असा असू शकतो की लोकसभेमध्ये दगाफटका केलेल्यांना दूर करणं. पक्षप्रवक्ते मूळ जबाबदारीपासून दूर गेल्याचं दिसतंय आणि आता पक्षप्रवक्त्यांना सक्रिय करणं गरजेचं झालंय. विरोधकांनी महायुतीला खलनायक ठरवलं आणि आता विरोधकांच्या या प्रचाराला निष्प्रभ करणं गरजेचं आहे. भाजपाचे आणि महायुतीचे उमेदवार चुकले, आता उमेदवार देताना चुका टाळणं महत्वाचं ठरतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अलिप्त होता, आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना सोबत घेणं महत्वाचं ठरेल. पक्षात बाहेरून आलेले बेताल वागतात अशी तक्रार वारंवार होत असते आणि आता पक्षात बाहेरून आलेल्यांना वेसण घालणं ही महत्वाचं आव्हान किंवा महत्वाची जबाबदारी आहे. लोकसभेनंतर महाराष्ट्र भाजपात नेतृत्व बदलाची चर्चा सुरू झालेली आहे. आता महाराष्ट्र भाजपाला सुयोग्य नेतृत्व देणं गरजेचं आहे. यासह जयम विशेष मध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.